जय हरी सर्वांना, जय श्रीराम. सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाला देव आशीर्वाद प्रदान करू. आणि प्रत्येकाने एक ध्यानात ठेवायला पाहिजे की आपण आपल्याला जन्म देणारे, त्याचप्रमाणे आपल्याला सृष्टी दाखवणारे आपले आईबाप आणि आपल्या आईबापाला जन्म देणारे त्यांचे वडील म्हणजे आपले आजोबा आणि त्यांचे परतोंड आपले आजोबाचे आजोबा, ह्या व्यक्तींना कधी विसरायला नाही पाहिजेत. कारण ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी या धर्तीवरील सर्व गोष्टी बघू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. तर कधी आपल्या बापाला विसरायचं नाही. तर एक असेच नेते, आत्ता एक व्हिडिओ बघितला मी का त्यांनी हिंदू धर्मातील काही महिलांचे जे सण असतात, नवरात्र म्हणतात त्याविषयी, नवरात्रातील सणामध्ये तिनं एक वक्तव्य केलेलं आहे, छोटं स्टेटमेंट. आता हे कशासाठी केलं आपल्याला माहीत नाही, पण ती आपल्याला चांगली माहिती आहे. ती आमदार नावाजलेली आहे, ती प्रत्येकाच्यासाठी मतासाठी म्हणा किंवा एखाद्या सिंपती मिळवण्यासाठी किंवा एखाद्याचं मत आपल्याला मिळवण्यासाठी ती ही गोष्ट करते, आपल्याला माहिती आहे. परंतु हिंदू धर्मातील जे सण असतात ते प्रत्येकाच्या भावनांचा आदर असतो आणि धार्मिकता त्या ठिकाणी जोपासण्याचं काम करत असतात. तर त्यांचं असं वक्तव्य असतं की 9 दिवस आई बसली म्हणून काही लोक त्या ठिकाणी चपला नाही घालत. धार्मिकता आहे त्याची, जो तो आपला धर्म जोपासण्याचा प्रयत्न करत असतो आणि देवाची स्तुती करणं, देवाचा आदर करणं हे सगळं त्यांना माहिती असतं. तर ह्या स्त्रीनं त्या ठिकाणी असं वक्तव्य केलं का आई बसली, ह्या गोष्टी बोलायला नाही पाहिजेत. उपवास धरणे ते त्याचा मनाचा विषय असतो. तुम्ही इतर धर्माच्या गोष्टीबद्दल बोला बरं, तुमचा त्या ठिकाणी किती अपमान होईल ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर मला त्या लेडीजच्या तसेच त्यासारख्या अनेक काही गोष्टी असतात, त्या लोकांनी एक ध्यानात ठेवायला पाहिजेत की कोणाच्याही या ठिकाणी धार्मिक भावना दुखवतील असं या ठिकाणी कोणतंही वक्तव्य करू नये. परंतु सर्वांचं मूळ हे हिंदू धर्मातील सण वारत राहतात, त्याला सनातन धर्म म्हणतात. तर अशा व्यक्तींनी ध्यानात ठेवायचं की आपण कोणाच्या भावना दुखतील असं एकही वक्तव्य करू नका. जय हरी, जय श्रीराम. आणि आपल्या आईबापांना विसरू नका, पण आपले ते पूर्वज असतात, पूर्वज हे ध्यानात ठेवायचे. आपलं कुठंतरी त्यांचं नातेसंबंध लागतात. जय हरी, जय श्रीराम.